सॅम म्हणजे काय की सॉफ्टवेअर असेट मॅनेजमेंट. सॉफ्टवेअर असेट मॅनेजमेंट ऍक्च्युली आयटी कंपनीमध्ये एक फील्ड आहे आयटी असेट मॅनेजमेंट म्हणून. कोणती फील्ड आहे? आयटी असेट मॅनेजमेंट. तर ज्यांचं माईक चालू आहे त्यांनी म्यूट करा प्लीज. तुमचे जे काही क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण सिलेबस आणि बाकी गोष्टी डिस्कस केल्यानंतर ऍट द एंड घेणार आहोत. तर सर्वांनी म्यूट वरती राहा. किरण म्यूट करा. किरण ठीक आहे. सो एक आयटी मध्ये फील्ड आहे व्हेरी इम्पॉर्टंट फील्ड आयटी असेट मॅनेजमेंट. आयटी असेट म्हणजे असेट कोणत्या टाईपचे असते? एक सॉफ्टवेअर असू शकतात एक तर हार्डवेअर असू शकतात. दोन टाईपचे असेट असू शकतात आयटी मध्ये. त्याच्यामध्ये आपण जे क्लासमध्ये कव्हर करणार आहोत मोस्टली फोकस आपला जो राहणार आहे तो सॉफ्टवेअर असेट मॅनेजमेंट वरती राहणार आहे. त्याच्यामध्ये दोन आयटी असेट मॅनेजमेंट दोन इम्पॉर्टंट सेक्शन आहेत असं आपण म्हणू शकतो. एक आहे सॉफ्टवेअर असेट मॅनेजमेंट. सेकंड वन इज हार्डवेअर असेट मॅनेजमेंट. हार्डवेअर असेट मॅनेजमेंट. तुम्हाला आयडिया आहे काय असतं सॉफ्टवेअर काय असतं हार्डवेअर? एनीवन? सॉफ्टवेअर म्हणजे काय असतं हार्डवेअर म्हणजे काय असतं? येस. ते काय बेसिक आयडिया असेल तुम्हाला सॉफ्टवेअर हार्डवेअर बद्दल? हार्डवेअर म्हणजे कॉम्प्युटर वगैरे ते असं आणि बरोबर. सॉफ्टवेअर मध्ये म्हणजे आपण एखादी वेब ऍप्लिकेशन वगैरे ते यूज करतो किंवा लायसन्स वगैरे असतात ना आपल्याकडे. बरोबर. सपोज आता जे तुम्ही मीटिंग जॉईन केलंय ते काय आहे? गुगल मीट. सॉफ्टवेअर म्हणजे दिस इज वन इज सॉफ्टवेअर. ऍप्लिकेशन म्हणू शकता किंवा सॉफ्टवेअर म्हणू शकता तुम्ही. ओके. तुम्ही आता मोबाईल वरून जॉईन केला असेल किंवा लॅपटॉप वरून जॉईन केला असेल. लॅपटॉप काय आहे? हार्डवेअर. सिंपल आहे. सिंपल फंड आहे याच्यामध्ये. आयटी असेट मॅनेजमेंट ज्यावेळेस आपण बोलतो याच्यामध्ये दोन इम्पॉर्टंट टाइप्स आहेत. एक सॉफ्टवेअर असेट मॅनेजमेंट. सॉफ्टवेअर म्हणजे काय असतं की जे काही डेव्हलपर असेल तर डेव्हलपरनी काय केलं असतं प्रोग्राम थ्रू काय केलेलं असतं डेव्हलप केलेलं असतं. एक थोडक्यात तुम्हाला मी सांगतो सॉफ्टवेअर बद्दल. सॉफ्टवेअर मीन्स having instructions in the form of programs. प्रोग्रामच्या फॉर्म मध्ये काय केलं असतं डेव्हलप केलेलं असतं ज्याच्यामुळे काय होणार आहे की जे काही हार्डवेअर असतील ओके हार्डवेअर काय करतील स्पेसिफिक टास्क त्या ठिकाणी परफॉर्म करतील त्यासाठी सॉफ्टवेअर यूज केले जातात. सॉफ्टवेअर मीन्स हॅव्हिंग इन्स्ट्रक्शन. होते सर थोडा व्हॉइस ब्रेक होते काही सर्वांना होतंय? ऑदर्सना होते व्हॉइस ब्रेक माझं? नो सर. नाही सर. प्लीज तुमच्या साईडला काही चेक करा ज्यांना प्रॉब्लेम येतोय की नेटवर्कचा इश्यू असेल मे बी. ओके ठीक आहे. सो सॉफ्टवेअर मीन्स हॅव्हिंग इन्स्ट्रक्शन इन द फॉर्म ऑफ प्रोग्राम that enable hardware to perform specific task. जे काय तुम्हाला टास्क त्या ठिकाणी परफॉर्म करायचे असेल त्यासाठी काय केलं जातं त्या सॉफ्टवेअरचा यूज केला जातो. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. हार्डवेअर म्हणजे काय फिजिकल एंटिटी म्हणू शकतो आपण. सॉफ्टवेअर तुम्ही बघू नाही शकत म्हणजे काय प्रोग्रामिंग आहे ते तुम्ही नाही बघू शकत त्याच्यामध्ये आपण डायरेक्टली ते यूज करत असतो ऍज अ कस्टमर. ऍज अ इंडिव्हिज्युअल आपण ते यूज करत असतो. हार्डवेअर म्हणजे काय असतं फिजिकल एंटिटी. हार्डवेअर इट इज अ फिजिकल एंटिटी. मीन्स वी कॅन टच इट. आपण त्याला टच करू शकतो आपण बघू शकतो त्या ठिकाणी. काय म्हटलं तर हार्डवेअर सिंपल लँग्वेज मध्ये बोलायचं झालं तर.
सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर, सॉफ्टवेअर किंवा ऍप्लिकेशन पण म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल जर बघायचं झालं तर तुम्ही जे गुगल मीट जॉईन केलेलं आहे, एक प्रकारचं ऍप्लिकेशन आहे किंवा सॉफ्टवेअर म्हणू शकतो तुम्ही त्याला. आता तुमच्याकडे जर गुगल मीट नसेल डाउनलोड तर तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली ब्राउझर थ्रू जॉईन करू शकता. ब्राउझर एक प्रकारचं सॉफ्टवेअर आहे. तुम्ही क्रोम वरून जॉईन करत असाल, क्रोम ब्राउझर सॉफ्टवेअर आहे, एक ऍप्लिकेशन आहे. तुम्ही लॅपटॉप वरून जॉईन करताय, तुमच्या लॅपटॉप मध्ये काहीतरी ऑपरेटिंग सिस्टीम असते, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम असेल, ते पण एक प्रकारचं सॉफ्टवेअर आहे, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम. नंबर ऑफ सॉफ्टवेअर आहेत जे तुम्ही लाईफ टाईम मध्ये यूज करत असता, तुमच्या डेली लाईफ मध्ये यूज करत असता. हे जसं सॉफ्टवेअर आहे तसेच खूप सारे हार्डवेअर पण आहे जे तुम्ही यूज करत असता. तुमचे मॉनिटर्स असतील, मॉनिटर म्हणजे तुमचे लॅपटॉप असेल, याच्यामध्ये दोन आहेत, एक असेल लॅपटॉप असेल किंवा एक डेस्कटॉप असेल. काय डिफरन्स आहे लॅपटॉप आणि डेस्कटॉप मध्ये? एनीवन? काय डिफरन्स आहे? लॅपटॉप हा पोर्टेबल आहे आणि हम्म, कॉम्प्युटर हा अनपोर्टेबल आहे, कुठेही करू शकतो. राईट. लॅपटॉप हा पोर्टेबल आय मीन्स वी कॅन कॅरी आउट, आपण कुठेही ते कॅरी करू शकतो. डेस्कटॉप फिक्स असते एका ठिकाणी कुठेतरी. ओके, तर एक्झाम्पल आहे तुमचं हार्डवेअर. त्यानंतर कीबोर्ड असेल, दिस इज ऑल्सो हार्डवेअर. सीपीयू असेल, हार्डवेअर आहे. माऊस आहे तुमचा, हार्डवेअर आहे. हेडफोन आहे, हे सर्व काही हार्डवेअर आहेत. हे कशासाठी तुम्हाला गोष्टी सांगतोय की मोस्ट ऑफ द स्टुडंट काय आता जे जॉईन करतात आय टी फील्ड, ते नॉन टेक्निकल ब्रँच मधून असतात, त्यांना याच्याबद्दल आयडिया नसते. ओके, दॅट्स वाय आय गिव्हन दिस आयडिया टू यू गाईज. ओके, आता आपण याच्यानंतर सिलेबस कडे जाऊया की कोणतं सिलेबस आपण कव्हर करणार आहोत. ओके, आता याच्यामध्ये जसं आपण सॅम म्हणतोय, सॉफ्टवेअर असेट मॅनेजमेंट, म्हणजे जे काही सॉफ्टवेअर असणार आहेत. आता तुम्ही ऐकलं असेल की बरेचसा फील्ड असतात आय टी मध्ये, की सॉफ्टवेअर टेस्टिंग आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे, डेटा सायन्स आहे, फुल स्टॅक डेव्हलपमेंट आहे. नंबर ऑफ पोझिशन असतात, म्हणजे नंबर ऑफ पीपल्स आय टी मध्ये वर्क करत असतात. ओके, मग त्यांना जे काही सॉफ्टवेअर लागणार आहेत सपोर्टसाठी, ओके, त्यांना जे सॉफ्टवेअर लागणार आहे सपोर्टसाठी, ते सॉफ्टवेअरचा सपोर्ट म्हणजे एखादा न्यू एम्प्लॉय जॉईन करतोय ऑर्गनायझेशन, मग त्याला जे काही सॉफ्टवेअर रिक्वायर असतील ते सॉफ्टवेअर त्याला तो कशा प्रकारे इन्स्टॉल करू शकतो त्याच्या लॅपटॉपवर, तर त्यासाठी जो रोल येतो त्यानंतर सॉफ्टवेअर असेट मॅनेजमेंट. सॉफ्टवेअर असेट मॅनेजरचा त्या ठिकाणी काय येतो, रोल येतो. जे काही रिक्वेस्ट असेल तो रिक्वेस्ट काय करेल, त्याच्या मॅनेजरकडे कळेल. त्यानंतर जो काही मॅनेजर असेल, डेव्हलपर असेल किंवा टेस्टर असेल, त्याचा मॅनेजर कॉन्टॅक्ट करेल आय टी असेट मॅनेजमेंट टीम किंवा सॉफ्टवेअर असेट मॅनेजमेंट टीम, आणि त्यानंतर तुमच्या लॅपटॉपमध्ये ते स्पेसिफिक सॉफ्टवेअर असेल किंवा तुम्हाला एखादं नवीन ऑर्गनायझेशन जॉईन करताय, तर तुम्हाला जे काय हार्डवेअर म्हणजे लॅपटॉप असेल त्या ठिकाणी काय केलं जातं, ते आय टी टीम कडून प्रोव्हाइड केलं जातं. ओके, तर आता आपण सिलेबस कडे मूव्ह करूया. थोडक्यात तुमचा रोल लक्षात आला असेल की काय असतं सॅमचा रोल आणि हॅमचा रोल. सॅम म्हणजे काय की सॉफ्टवेअर रिलेटेड जे काही सॉफ्टवेअर असतील ते इन्स्टॉलेशन असेल, त्याचं मेंटेनन्स असेल, अपडेशन असेल, या सर्व गोष्टी जे कॅरी आउट केले जातात बाय द सॉफ्टवेअर असेट मॅनेजर. आणि सेम हार्डवेअरसाठी आहे, जे काही हार्डवेअर असतील जे रिक्वायर आहेत एम्प्लॉईला आय टी कंपनीमध्ये, मॉनिटर असेल, कीबोर्ड असेल, सीपीयू असेल, माऊस, हेडफोन, पुन्हा तुमचं वायफायचं ते असेल. ओके, खूप साऱ्या गोष्टी आहेत, तर त्या सर्व गोष्टी हँडल केल्या जातात हार्डवेअर असेट मॅनेजमेंट टीम. ठीक आहे, नाउ विल मूव्ह टू द सिलेबस पार्ट. हा जो काही कोर्स आहे सॉफ्टवेअर असेट मॅनेजमेंट, हा फक्त 2 मंथचा कोर्स आहे आणि व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी की 2 मंथ्स मध्ये तुम्हाला खूप चांगल्या पॅकेजचा जॉब भेटू शकतो. ओके, आता जर तुम्ही बघितलं मार्केटमध्ये, अदर दॅन आय टी मार्केटमध्ये आपल्याला 10K चा जॉब भेटणं पण खूप डिफिकल्ट सिच्युएशन झालेली आहे. ओके, सध्या मार्केटमध्ये एकच फील्ड आहे आय टी फील्ड, एकच इंडस्ट्री आहे आय टी इंडस्ट्री, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या नोकरीच्या संधी आहेत, खूप साऱ्या फील्डमध्ये संधी आहेत, जसं की सॉफ्टवेअर टेस्टिंग, डेटा सायन्स, फुल स्टॅक डेव्हलपमेंट,
नंबर ऑफ, आता सॅम एक एक्झाम्पल आहे. तर सिलेबस कोणता असणार आहे यासाठी? सर्वात इम्पॉर्टंट जे थिंग असणार आहे याच्यामध्ये सॅम मध्ये, नो कोडिंग इन्व्हॉल्व. कारण बरेचसे स्टुडंट असे असतात की ज्यांना कोडिंग मध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो. त्यांच्यासाठी खूप चांगली सुवर्ण संधी आहे असं म्हणू शकतो, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हणू शकतो आपण. बिकॉज विदाउट कोडिंग फक्त आयटी मध्ये जो कोणता जॉब असेल तर तो आहे सॉफ्टवेअर असेट मॅनेजमेंट किंवा हार्डवेअर असेट मॅनेजमेंट, थोडक्यात आयटी असेट मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये कोणकोणता सिलेबस आपण कव्हर करणार आहोत आपण थोडक्यामध्ये बघूया. आपण जे स्टार्ट करणार आहोत की व्हॉट इज मीन बाय सॉफ्टवेअर, व्हॉट इज मीन बाय हार्डवेअर. बिकॉज नंबर ऑफ स्टुडंट हे नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड मधून असतात. त्याच्यामुळे आपण काय करतोय, पूर्ण डिटेलमध्ये पूर्ण स्क्रॅच पासून या गोष्टी स्टार्ट करतोय, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस कोणत्या ऑर्गनायझेशन मध्ये जाल वर्किंगसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम फेस करायला नाही पाहिजे. ओके, दॅट्स वाय वी स्टार्ट फ्रॉम द स्क्रॅच. व्हॉट इज अ सॉफ्टवेअर, व्हॉट इज अ हार्डवेअर. ओके, इथून आपण काय करणार आहोत, स्टार्ट करणार आहोत. त्याचे एक्झाम्पल तुम्हाला दिले जातील रिअल टाइम लाईफ मध्ये तुम्ही कोणते यूज करताय. ओके, त्यानंतर सर्व्हर म्हणजे काय असतं, व्हॉट इज अ सर्व्हर. ओके, आयटी कंपनीमध्ये जो काही सर्व डेटा असतो तो सर्व मेंटेन केला जातो सर्व्हर मध्ये. ओके, तर सर्व्हर काय असतं, त्यानंतर टाइप्स ऑफ द सर्व्हर. या गोष्टी बेसिक गोष्टी झाल्यानंतर मग तुम्हाला काय केलं जाईल, त्या ठिकाणी इंट्रोडक्शन दिलं जाईल आयटी असेट मॅनेजमेंट. ह्या बेसिक गोष्टी आहेत त्या स्टार्टिंगला तुम्हाला माहित पाहिजे ऍक्च्युअल कोर्सला स्टार्ट करण्या अगोदर. मग त्यानंतर इंट्रोडक्शन होईल तुमचं या ठिकाणी, इंट्रोडक्शन ऑफ द आयटी असेट मॅनेजमेंट. या बेसिक गोष्टी 2-3 दिवसामध्ये कव्हर झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण स्टार्ट करणार आहोत इंट्रोडक्शन ऑफ द आयटी असेट मॅनेजमेंट. म्हणजे ऍक्च्युअल जे आपण ज्यासाठी हा कोर्स जॉईन करतोय त्याकडे आपण स्टार्ट करणार आहोत. मग याच्यामध्ये पूर्ण स्क्रॅच पासून तुम्हाला गोष्टी घेतल्या जातील. डेफिनेशन पासून, डेफिनेशन ऑफ आयटी असेट मॅनेजमेंट. याच्यामध्ये जे काही 2 टाइप्स आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला आयडिया दिली जाईल. एक तर आहे हार्डवेअर असेट मॅनेजमेंट, एक आहे तुमचं हार्डवेअर असेट मॅनेजमेंट. सॅम आणि हॅम याच्याबद्दल काय केले जाईल तुम्हाला प्रॉपर आयडिया दिली जाईल. त्यानंतर रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहेत. जर तुम्ही कंपनीमध्ये वर्क करताय ऍज अ सॉफ्टवेअर असेट मॅनेजमेंट, तर तुमचा रोल काय असणार आहे, तर त्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला काय केले जातील, विथ एक्झाम्पल त्या ठिकाणी काय केले जातील, विथ प्रॅक्टिकल नॉलेज त्या ठिकाणी काय केले जातील, कव्हर केले जातील. रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द सॅम और हॅम दोन्ही असतील याच्यामध्ये. आपला जो मेन फोकस असणार आहे ते सॅम वरतीच राहणार आहे, बट जास्त डिफरन्स नाही, यांचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी सेम असणार आहेत. ओके, त्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट सॅम लाईफ सायकल. म्हणजे एखादा सॉफ्टवेअर जे आहे, एखाद्या एम्प्लॉई असेल त्याच्या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल करण्यापासून सॅम लाईफ सायकल म्हणजे काय, एखादा नवीन एम्प्लॉई काय करतोय, जॉईन करतोय त्या ठिकाणी ऑर्गनायझेशन, मग त्याच्या लॅपटॉपमध्ये एखादा ऍप्लिकेशन त्या ठिकाणी इन्स्टॉल करण्यापासून ते ज्यावेळेस एम्प्लॉई त्या ठिकाणी काय करेल, कंपनी लिव्ह करेल, त्यावेळेस ते ऍप्लिकेशन अनइन्स्टॉल करण्यापर्यंत सर्व प्रोसेस, मग त्यामध्ये मेंटेनन्स, अपडेट सर्व गोष्टी आल्या त्या ठिकाणी. ओके, त्या सर्व गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील सॅम लाईफ सायकल मध्ये. मीन्स स्टार्ट टू एंड प्रोसेस, स्टार्ट टू एंड प्रोसेस ऑफ द सॉफ्टवेअर installation on the employee laptop to software uninstallation. या सर्व गोष्टी ज्या आहेत तुम्हाला सॅम लाईफ सायकल मध्ये बघायला भेटतील. सेम आपण हॅम लाईफ सायकल पण बघणार आहोत त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर काही लायसन्सेस आपण बघणार आहोत.
लायसन्सेस म्हणजे काय, एखादं ऍप्लिकेशन आता तुम्ही जर बघितलं या ठिकाणी तुमच्याकडे जर लायसन्स असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये खूप सारे काय असतात की फॅसिलिटी प्रोव्हाइड केले जातात. ओके, तर लायसन्स असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता जे काही टूल यूज केले जाणार आहात आपण पुढे बघणार आहोत की कोणते टूल आपण यूज करणार आहोत फॉर द सॉफ्टवेअर असेट मॅनेजमेंट. ओके, तर त्याचे जे काही लायसन्स असणार आहेत, लायसन्स कॉपी हे खूप इम्पॉर्टंट आहे. लायसन्स अँड इट्स मॉडेल्स. ओके, या पण गोष्टी याच्यामध्ये कव्हर केल्या जातील. लायसन्स कोणकोणत्या टाईपचे असतात, कोणते मॉडेल्स असतात, शॉर्ट टाइम लायसन्स असेल तुमचं किंवा लॉंग टाइम लायसन्स असेल. ओके, पेड लायसन्स असेल, फ्री लायसन्स असेल, खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही लर्न करणार आहात या टॉपिकमध्ये, लायसन्स अँड इट्स मॉडेल्स. त्यानंतर मग बेसिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पुन्हा इंटायटलमेंट अँड डिप्लॉयमेंट. डिप्लॉयमेंट म्हणजे थोडक्यात इन्स्टॉलेशन करणं. डिप्लॉयमेंट, एंटायटलमेंट म्हणजे काय की एखादा एम्प्लॉय रिक्वेस्ट करतोय आणि त्यानुसार डिप्लॉयमेंट करणं म्हणजे काय की त्याच्या लॅपटॉपवरती तो स्पेसिफिक सॉफ्टवेअर असेल त्या ठिकाणी इन्स्टॉल करणं, त्याला डिप्लॉयमेंट म्हटलं जातं. तर या गोष्टी पण त्या ठिकाणी बघितल्या जातील. त्यानंतर आहे कंप्लायन्स. आता याच्यातील बऱ्याचशा टर्म तुम्हाला न्यू असतील. ओके, ते समजणार नाहीये तुम्हाला, बट जस्ट त्या ठिकाणी बघा, ऍक्च्युअल ज्यावेळेस तुम्हाला ते स्टार्ट होतील तर तुम्हाला त्याची प्रॉपर आयडिया त्या ठिकाणी भेटून जाईल. कंप्लायन्स अँड रिकन्सिलायशन. त्यानंतर CMDB आहे. CMDB, कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट डेटाबेस. ओके, त्यानंतर ॲज अ सॅम अनालिस्ट तुम्हाला काय काय चॅलेंजेस असू शकतात. ओके, हे पण तुम्हाला सांगितले जातील. चॅलेंजेस अँड बेनिफिट्स ऑफ द सॅम. या सर्व गोष्टी झाल्यानंतर अजून खूप डिटेलमध्ये आहे सिलेबस, मी पूर्ण नाही तुम्हाला ऐकून डिस्क्राईब करत, ते तुम्हाला ऍक्च्युअल ज्यावेळेस लेक्चर स्टार्ट होतील तुम्हाला सर्व गोष्टी बघायला भेटतील. या सर्व गोष्टी थेरॉटिकली झाल्यानंतर, थेरॉटिकली विथ एक्झाम्पल, काही ठिकाणी प्रॅक्टिकल, ज्या ठिकाणी रिक्वायर असेल त्या ठिकाणी प्रॅक्टिकल. ओके, त्यानंतर आपण फोकस करणार आहोत टूलकडे, IBM टूल. ओके, IBM टूल आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि सेकंड टूल जे आहे SLM, स्नो लायसन्स मॅनेजमेंट. स्नो लायसन्स मॅनेजमेंट हा जे काही टूल आहे जे आपण यूज करणार आहोत फॉर द, हे जे काही सॅमचा रोल असणार आहे तुमचा, त्या रोलमध्ये सर्व गोष्टी कॅप्चर करण्यासाठी या SLM टूलचा यूज करणार आहोत आपण. तरी तुम्हाला प्रॅक्टिकल गोष्टी या ठिकाणी बघायला भेटतील, IBM टूल असेल किंवा SLM टूल असेल. ओके, तर हा ओव्हरऑल तुमचा काय आहे सिलेबस आहे. ओके, मी फक्त इम्पॉर्टंट पॉईंट याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ऍक्च्युअल लेक्चरमध्ये बघायला भेटतील. ओके, त्यानंतर आता हे जे काही टूल आपण बघतोय स्नो लायसन्स मॅनेजमेंट, हे मोस्टली कंपनीमध्ये यूज केलं जातं आणि अदर पण टूल्स आहेत ज्याची तुम्हाला बेसिक आयडिया दिली जाईल. वी ऑल्सो प्रोव्हाइड बेसिक आयडिया ऑफ द टूल्स जे अदर कंपनीमध्ये पण यूज केले जातात, की जसं की सर्व्हिस नाव आहे, हे पण बऱ्याचशा कंपनीमध्ये यूज केलं जातं. आता फ्लेक्झर आहे, ILMT आहे, IBMचं टूल आहे आणि बिग फिक्स आहे. हे जे काही टूल आहे याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात मध्ये आयडिया दिली जाईल. बिकॉज कंपनीमध्ये कोणतं तर एकच टूल फॉलो केलं जातं, बिकॉज सर्व पेड व्हर्जन आहेत, कॉस्टली टूल असतात, तर कोणतं तर एकच यूज केलं जाईल. तर आपण जे क्लासमध्ये बघणार आहोत ते SLM, स्नो लायसन्स मॅनेजमेंट. तर हा सर्व सिलेबसचा पार्ट झाला. आता आपण बाकी जे काही क्लासमध्ये तुम्हाला फॅसिलिटी प्रोव्हाइड केले जातील त्याच्याकडे फोकस करूया. कोणकोणत्या फॅसिलिटी तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील किंवा यासाठी कोण कोण इलिजिबल आहे म्हणजे हा कोर्स करण्यासाठी. ओके, याच्याकडे आपण फोकस करूया. जसं तुम्हाला सांगितलं की याचं ड्युरेशन जे असणार आहे
ड्युरेशन ऑफ द क्लास हे 2 मंथच असणार आहे. ओके, विदिन टाइम त्या ठिकाणी कोर्स हा काय होईल तुमचा कम्प्लीट होईल, 2 मंथ ड्युरेशन. ओके, त्याचे जे सेशन्स असणार आहेत हे डेली काय होणार आहे तुमचे मॉर्निंगला कंडक्ट केले जातील बिटवीन 7:30 to 9:30. टायमिंग ऑफ द कोर्स हे 7:30 to 9:30 मध्ये काय केले जातील, त्या ड्युरेशन मध्ये कव्हर केले जातील मॉर्निंगला. ओके, सिलेबस खूप जास्त नाही त्यामुळे जसा टाइम रिक्वायर आहे त्यानुसार त्या ठिकाणी मॅनेज केले जाईल गोष्टी. बट तुमचा जो टाइम असेल या बिटवीन मध्येच असेल 7:30 to 9:30. याच्यापेक्षा एक्सिड होणार नाही, याच्या अगोदर पण नाही स्टार्ट होणार. ओके, त्यानंतर तुम्हाला बग स्पॉटर कडून कोणकोणत्या फॅसिलिटी प्रोव्हाइड केले जातील. ओके, त्याच्याकडे फोकस करण्या अगोदर जे काही क्लास फी असणार आहे यासाठी, ओके, क्लास फी जी असणार 30,000 असेल. ओके, हे तुम्हाला काय करायचे 2 इन्स्टॉलमेंट मध्ये कम्प्लीट करायचे आहे. ओके, यू कॅन डू इट इन 2 इन्स्टॉलमेंट बिकॉज मी ऑलरेडी काय केलेलं आहे त्या ठिकाणी की तुमची इंजिनिअरिंग झालं असेल, कोणती डिग्री झालेली असेल त्या ठिकाणी तुमचा खूप सारे अमाऊंट त्या ठिकाणी गेलेले आहे. ओके, त्या गोष्टीचा विचार करून आपण या ठिकाणी काय केलेलं आहे याच्यामध्ये 2 इन्स्टॉलमेंट दिलेले आहेत. सो फर्स्ट 15K जे आहे तुम्हाला पे करायचं आहे ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन. आणि रिमेनिंग 50K जे आहे तुम्हाला आफ्टर 1 मंथ करायचं आहे. आफ्टर 1 मंथ. हे तुम्हाला काय करायचं आफ्टर 1 मंथ करायचं आहे. त्यानंतर आता आपण याच्यामध्ये बाकी काय फॅसिलिटी आहेत बग स्पॉटर कडून तुम्हाला काय फॅसिलिटी प्रोव्हाइड केली त्याच्याकडे फोकस करूया. आता तुम्ही क्लास जॉईन केलेला आहे, तुम्ही लेक्चर प्रॉपर करताय टाइम टू टाइम. ओके, बट बरेचसे स्टुडंट जे असे असतात की जे विलेज बॅकग्राऊंड मधून आलेले आहेत. ओके, मराठी मीडियम मधून थोडक्यात सांगायचं झालं तर बरेचसे असेच असतात. सो त्यांचं जे कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम असतो. ओके, सो ते कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम जे आहे ते ओव्हरकम करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, डेली मॉक आणि विकली मॉक त्या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, बग स्पॉटर फॅसिलिटीकडे आपण जाऊया. फर्स्ट तर फॅसिलिटी आहे की तुम्हाला जे सेशन होणार आहेत ते डेली बेसिसवरती रेकॉर्डेड सेशन भेटतील. हा बट इम्पॉर्टंट थिंग रिक्वेस्ट आहे तुम्हा सर्वांना की हे जे काही सेशन आहे ट्राय करा की लाईव्ह अटेंड करण्याचे. ज्यांचा खरंच जेन्युअन प्रॉब्लेम आहे त्यांनीच रेकॉर्डिंगला प्रिफरन्स द्या. बिकॉज जे कॉन्सन्ट्रेशन तुमचं लाईव्ह लेक्चरमध्ये असणार आहे ते रेकॉर्डेड सेशनच्या वेळेस नसणार आहे. ओके, दॅट्स वाय ट्राय करा सर्वांनी की हे जे काही सेशन आहेत लाईव्ह अटेंड करण्याचे. ओके, तर तुम्हाला रेकॉर्डेड सेशन भेटतील. सेकंड आहे याच्यामध्ये डेली मॉक डिस्कशन. तुमचं सक्सेस जे आहे हे 3 स्टेजमध्ये डिवाइड झालेलं आहे. फर्स्ट इम्पॉर्टंट स्टेज जे तुम्ही ऑलरेडी कम्प्लीट केलेलं आहे बग स्पॉटर मध्ये ऍडमिशन घेऊन. ओके, तुम्ही काहीतरी स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी बग स्पॉट मध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे, ऑलरेडी तुम्ही फर्स्ट स्टेज त्या ठिकाणी कम्प्लीट केलेली आहे. सेकंड व्हेरी इम्पॉर्टंट स्टेज इज अ डेली मॉक डिस्कशन. डेली मॉक डिस्कशन म्हणजे काय, तुमच्या आफ्टर 10 डेज क्लास स्टार्ट झाल्यानंतर आफ्टर 10 डेज तुमचे काय केले जातील, 4 स्टुडंटचे त्या ठिकाणी काय केले जातील, मॉक ग्रुप क्रिएट केले जातील. ओके, यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, डेली जेवढा काय सिलेबस कंप्लीट झालेला आहे टिल डेट त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, क्वेश्चन आन्सरिंग करायचं आहे 4 जणांच्या ग्रुपमध्ये. आणि त्याचे रेकॉर्डिंग करायचे, सर्व इंग्लिशमध्ये होणार आहे. हे सर्व काय होणार, इंग्लिशमध्ये होणार. त्याचे रेकॉर्डिंग तुम्हाला काय करायचे, ग्रुपमध्ये शेअर करायचे आहे. ओके, यू नीड टू अपडेट
डेली मॉक सेट विथ मॉक रेकॉर्डिंग. तुम्हाला त्याचं रेकॉर्डिंग करायचं आहे. जे काय तुम्ही क्वेश्चन आन्सरिंग करणार आहात त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला ग्रुपवरती शेअर करायचं आहे. याच्यामुळं काय होणार आहे डेली मॉकमुळं, की तुमच्यामध्ये जे काही इश्यू आहे की कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम आहे, ओके, तो प्रॉब्लेम त्या ठिकाणी रिझॉल्व्ह होण्यास काय होणार आहे, हेल्प होणार आहे. बिकॉज बरेचसे स्टुडंट असं बोलण्यासाठी घाबरत असतात, ओके. तर तो जो काही इश्यू आहे तो काय होईल त्या ठिकाणी ओव्हरकम होईल थ्रू द डेली मॉक डिस्कशन, ओके. सो क्लास जॉईन करते वेळेस सर्वांनी डिसाईड करायचे की मी एकही डेली मॉक त्या ठिकाणी मिस करणार नाहीये, ओके. हे तुमचे डेली मॉक डिस्कशन झालं. त्यानंतर थर्ड व्हेरी इम्पॉर्टंट, सक्सेसची तुम्ही सेकंड स्टेज पण कंप्लीट केलेली आहे डेली मॉक डिस्कशन थ्रू. त्यानंतर थर्ड व्हेरी इम्पॉर्टंट स्टेज ऑफ युअर सक्सेस इज वीकली मॉक इंटरव्ह्यू. ओके, वीकली मॉक इंटरव्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही आता डेली लेक्चर करताय, प्रॉपर सर्व गोष्टी करताय, डेली मॉक पण करताय त्या ठिकाणी तुम्ही, बट तुम्हाला कसं समजेल की तुम्ही त्या ठिकाणी कॅपेबल आहात का नाही मार्केटमध्ये जे काय रिक्वायरमेंट आहे त्यासाठी, ओके. तर त्यासाठी वीकली मॉक इंटरव्ह्यू हा खूप मॅटर करतो, ओके. वीकली मॉक इंटरव्ह्यू कंडक्ट केले जातात जे रिअल टाइम वर्किंग पीपल्स आहेत. वीकली मॉक इंटरव्ह्यू विल बी कंडक्ट by the real time working people in the IT asset management, ओके. जे ऍक्च्युअल वर्किंग करतात आयटी असेट मॅनेजमेंट इंडस्ट्रीमध्ये, फील्डमध्ये, ओके, ते तुमचे काय करतील, वीकली मॉक त्या ठिकाणी कंडक्ट करतील. जे ऍक्च्युअल एक्सपिरियन्स असतील, 2 इयर 3 इयर 4 इयर एक्सपिरियन्स पर्सन असतील, जे काय करणार आहेत तुमचे वीकली मॉक इंटरव्ह्यू कंडक्ट करणार आहेत, ओके. याच्यामध्ये काय केलं जाईल, तुम्हाला मार्किंग केलं जातं. यामध्ये काय तुम्हाला 20 मार्क्स असतात. जो काही इंटरव्ह्यूअर असेल तुम्हाला त्या ठिकाणी काय करेल, हे 20 मार्क्स जे असतात हे डिवाइड केलेले असतात. कशामध्ये, तुम्हाला नॉलेज किती आहे, तुमचं कम्युनिकेशन कसं आहे, तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे, आणि तुमचं कॉन्फिडन्स, ओके. प्रत्येकाला 5 मार्क्स असे त्या ठिकाणी काय केले जातात, हे डिवाइड केले जातात. आणि तुम्हाला सजेशन दिलं जातं की तुम्हाला याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे. तुमचं नॉलेज चांगलं आहे बट तुम्हाला कम्युनिकेशन मध्ये इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे. तुमची बॉडी लँग्वेज प्रॉपर नाहीये, तुमचा आय कॉन्टॅक्ट प्रॉपर नाहीये, तुमचे हँड मुवमेंट होत नाहीये, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्सची कमी आहे, तुमच्याकडे नॉलेज आहे बट कॉन्फिडन्सची कमी आहे, ओके. जे काय असेल हे तुम्हाला काय केले जातील, सजेशन दिले जातील फ्रॉम द इंटरव्ह्यूअर ज्यावेळेस तुमचा इंटरव्ह्यू कम्प्लीट होईल, ओके. आणि हे जे काही इंटरव्ह्यू आहेत हे संडेला कंडक्ट केले जातात. एव्हरी संडे दिस मॉक इंटरव्ह्यू विल बी कंडक्ट, ओके. तर तुम्हाला करायचं काय, याच्यामध्ये जे काही सजेशन तुम्हाला भेटतील इंटरव्ह्यूअर कडून त्याच्यावरती वर्क करायचंय जेणेकरून तुम्ही एक प्रोडक्ट तयार व्हाल जे ज्याची मार्केटमध्ये खूप रिक्वायरमेंट आहे, ओके. सो अशा प्रकारे तुमचं जे काही सक्सेस जे म्हणताय तुम्ही ती अचीव्ह करू शकता थ्रू द डेली मॉक आणि वीकली मॉक. हे खूप इम्पॉर्टंट आहे. क्लास जॉईन करतानाच डिसाईड करा की मी सर्व गोष्टी सोडेल म्हणजे दुसऱ्या गोष्टी सर्व सोडून देईल आणि फक्त फोकस करेल क्लासवरती, ओके. कारण लाईफमध्ये तुम्हाला काहीतरी बनायचंय तर तुम्हाला सर्व गोष्टी सोडाव्या लागतील, ओके. जोपर्यंत तुमच्याकडे काहीतरी नाहीये तोपर्यंत तुम्हाला व्हॅल्यू नसते मार्केटमध्ये, ओके. आज तुम्ही बघत असाल तुम्हाला खूप लोक कमी कॉल करत असतील, ओके. कारण तुमच्याकडे मनी नाही. आता मार्केटमध्ये मनी शिवाय काहीच गोष्टी होत नाहीत. आपण म्हणतो मनी म्हणजे सर्वस्व नाही, बट आता सिच्युएशन अशी आहे की मनी आहे तर सर्व आहे, ओके. सो तुम्हाला काय करायचं, स्वतःसाठी वर्क करायचंय. तुम्हाला काय जास्त खूप टाइम द्यायचा नाही, फक्त 2 मंथचा टाइम द्यायचा आहे. या टाइम मध्ये तुम्ही काय करू शकता, तुमची लाईफ त्या ठिकाणी बनवू शकता, लाईफ तुम्ही चेंज करू शकता,
तुम्ही आज लाईफच्या अशा टर्निंग पॉईंट वरती आहात, जर त्यात तुम्ही 2 मंथ्स मध्ये काही नाही केलं तर तुमची लाईफ जशी आता चालू आहे तसेच पुढे जाणार आहे. ओके, सो हे झालं तुमचं डेली मॉक, विकली मॉक. ओके, त्यानंतर बग स्पॉटर कडून काय तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील फॅसिलिटी? व्हेरी इम्पॉर्टंट, रिझ्युमे बिल्डिंग. रिझ्युमे बिल्डिंग पार्ट, नोकरी प्रोफाईल क्रिएशन पार्ट, या फॅसिलिटी काय केल्या जातील बग स्पॉटर कडून प्रोव्हाइड केल्या जातील. तुम्हाला रिझ्युम बिल्ड करून दिले जातील. हे रिझ्युम असे रिझ्युम असतील की तुम्हाला ऍटलिस्ट 7 to 8 कॉल्स डेली बेसिस वरती येतील. ओके, रिझ्युम असतील किंवा नोकरी प्रोफाईल, अट्रॅक्टिव्ह नोकरी प्रोफाईल, where you will get at least 7 to 8 कॉल. तुम्ही प्रॉपर तयारी केलेली आहे, तुमचा क्लास कम्प्लीट झालेला आहे. ओके, डेली मॉक, विकली मॉक सर्व गोष्टी प्रॉपर केल्या तुम्ही, डेली लेक्चर. ओके, हे लेक्चर पार्ट कम्प्लीट झाल्यानंतर तुमचे काय केले जातात, लगेच रिझ्युमे बिल्ड केले जातात आणि तुमची नोकरी प्रोफाईल त्या ठिकाणी क्रिएट केली जाते. ओके, त्यानंतर मेन इम्पॉर्टंट आहे, हा कोर्स कोण करू शकतात? बग स्पॉटर फॅसिलिटी हे तुम्हाला बघितले आहे तुम्ही. त्यानंतर हा कोर्स करू कोण शकतात? यासाठी फक्त रिक्वायर आहे ग्रॅज्युएशन. ओके, यू कॅन अप्लाय फॉर दिस कोर्स एनी ग्रॅज्युएट. कोणताही ग्रॅज्युएट हा कोर्स करू शकतो. मग याच्यामध्ये तुमचं बीई झालेलं असेल, बी कॉम असेल, बीएससी असेल, बीसीए असेल, बीसीएस असेल, कोणतीही सायन्स डिग्री असेल, कोणती इंजिनिअरिंग डिग्री असेल किंवा बी कॉम असेल, हे सर्व कॅन्डिडेट त्या ठिकाणी करू शकतात. फक्त जे बीए कॅन्डिडेट आहेत 50-50 मध्ये याच्यामध्ये आपण कन्सिडर करतो, म्हणजे 50% रिस्क मध्ये. 50% रिस्क कशामुळं? बिकॉज जे बीए बॅकग्राऊंडचे स्टुडंट असतात तसं कम्युनिकेशनचा, इंग्लिशचा खूप जास्त इश्यू असतो. ओके, त्याच्यामुळे काय करतोय आपण फक्त याच्यामध्ये 50-50 याच्यामध्ये सांगतोय. सिलेक्शन होईल तुमचं, बट याच्यामध्ये तुमचा गॅप असला पाहिजे, गॅप स्टुडंट. ते काय आहे ते आपण पुढे एक्सप्लेन करणारच आहोत. ओके, त्यानंतर ऍज अ फ्रेशर तुम्हाला किती या ठिकाणी भेटू शकतो पॅकेज? फ्रेशर, हाऊ मच पॅकेज, हाऊ मच? तुमचे जे काही क्वेश्चन असणार आहे ते आपण ऍट द एंड घेणार आहोत. ओके, तुम्हाला टाइम दिला जाईल, सर्व गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन केल्या जातील, डोंट वरी. हाऊ मच पॅकेज यू विल गेट फॉर दिस पोझिशन? ओके, जर तुम्ही ऍज अ फ्रेशर म्हणून जात असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 लाख to 4 लाख मध्ये त्या ठिकाणी पॅकेज भेटू शकतं. 2 लाख to 4 लाख पॅकेज. जर तुम्ही एक्सपिरियन्स म्हणून जात असाल त्या ठिकाणी अबोव्ह 4 लाख, 4 लाख to 9 लाखच्या रेंज मध्ये पॅकेज हे तुम्हाला भेटू शकतं. तुमचा एक्सपिरियन्स वरती डिपेंड आहे, किती तुमचा एक्सपिरियन्स आहे त्याच्यावरती ते पॅकेज काय असणार आहे डिसाईड असणार आहे. ओके, त्यानंतर याच्यामध्ये कोणकोणत्या पोझिशन असतात ते पण आपण बघूया. पोझिशन, एक सॅम अनालिस्टची पोझिशन असू शकते. डिफरंट पोझिशन आहे त्याच्यामध्ये. सॅम अनालिस्ट, त्यानंतर आयटी असेट मॅनेजमेंट. ओके, आयटी असेट मॅनेजमेंट, हार्डवेअर असेट मॅनेजमेंट किंवा हॅम अनालिस्ट असेल, सिनियर अनालिस्ट असेल.
IT असेट अनालिस्ट असेल, हे डिफरंट पोझिशन आहे. त्याची तुम्हाला पुन्हा आयडिया दिली जाईल ज्यावेळेस तुमचे नोकरी सेशन असतील, त्यावेळेस पण तुम्हाला आयडिया दिली जाईल पुन्हा. तर हे काही पोझिशन आहेत. ओके, तुमचा क्लास कंप्लीट झालेला आहे. ओके, तुम्ही या ठिकाणी काय केलेलं आहे, प्रोफाईल पण क्रिएट केलेले आहे. तर तुमची सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारची असणार त्याच्याकडे आता आपण फोकस करूया. ओके, सिलेक्शन प्रोसेस इन IT इंडस्ट्री. IT इंडस्ट्री तुमचे सिलेक्शन कशा प्रकारे होतं, कोणकोणते त्या ठिकाणी राऊंड्स असतात. ओके, त्याच्याकडे आता आपण फोकस करूया. फर्स्ट, ज्यावेळेस तुम्ही नोकरी प्रोफाईल क्रिएट कराल, ओके, तर त्या ठिकाणी तुम्हाला HR कॉल येईल. HR कॉल फॉर इंटरव्ह्यू शेड्यूल. त्यावेळेस तुम्ही नोकरीवरती प्रोफाईल क्रिएट कराल तर तुम्हाला HR चे कॉल यायला स्टार्ट होतील. कशासाठी? इंटरव्ह्यू शेड्यूल करण्यासाठी. ओके, याच्यामध्ये कोणते क्वेश्चन विचारले जातील, या सर्व गोष्टी तुमची तयारी करून घेतली जाते. ओके, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर टेल मी अबाउट युअर सेल्फ पासून तुम्हाला पॅकेज कसं डिस्कस करायचं या सर्व गोष्टी काय केल्या जातील विथ टेक्निकल गोष्ट. ओके, सर्व क्लासमध्ये कव्हर केले जातील. ओके, हे तुमचं HR कॉल येईल फॉर इंटरव्ह्यू शेड्यूल. त्यानंतर मग तुमचं राऊंड 1 होईल. त्या ठिकाणी टेक्निकल राऊंड असेल. काही कंपनीमध्ये 2 राऊंड होतात टेक्निकल, डिपेंड्स ऑन द ऑर्गनायझेशन. टेक्निकल सेकंड राऊंड, तुमचा फर्स्ट राऊंड आहे. ओके, आणि काही कंपनीमध्ये त्यानंतर मॅनेजर राऊंड पण ठेवला जातो. मॅनेजर राऊंड मोस्टली नॉन टेक्निकल होतो. मोस्टली नॉन टेक्निकल. आणि त्यानंतर जर सपोज तुम्ही या दोन्ही राऊंड क्लिअर केले तर त्यानंतर हा राऊंड एक जस्ट एक फॉर्मॅलिटी असतो. म्हणजे जास्त त्याच्यामध्ये चान्सेस नसतो की तुम्हाला रिजेक्ट करण्याचे. हे सर्व तिन्ही राऊंड कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा HR राऊंड असतो. HR राऊंड, राऊंड कशासाठी कंडक्ट केला जातो? तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. ओके, याच्यावर तुम्हाला कॉल करतो, यू गॉट सिलेक्टेड. बाकी जे फॉर्मॅलिटी आहेत, ओके, मग ते डॉक्युमेंट्स रिलेटेड असतील किंवा तुमचं पॅकेज रिलेटेड असतील, ओके, किंवा तुमचं नोटीस पिरियड रिलेटेड असतील, किती दिवसामध्ये तुम्ही जॉईन करू शकता. ओके, या सर्व गोष्टी डिस्कस करून त्यानंतर काय करतो तुमचं HR ऑफर लेटर. त्या ठिकाणी ऑफर लेटर विल बी रिलीज्ड. या सर्व गोष्टी झाल्यानंतर डॉक्युमेंट्स, पॅकेज, नोटीस पिरियड तुमच्या काय करतो त्या ठिकाणी ऑफर लेटर रिलीज केलं जातं. तर हे ओव्हरऑल प्रोसेस असते IT मध्ये सिलेक्शनची.